यांच्यावरचा संपादित ग्रंथ प्रकाशनाचा संयुक्त सोहळा आयोजित केलेला आहे. या सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष, दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट राजाभाऊ पाटील साहेब, या संस्थेचे सचिव विक्रम पाटील साहेब, त्याचबरोबर इथं आवर्जून मुंबईवरून उपस्थित असलेले न्यायमूर्ती पुरुषोत्तम रवी यांचे ज्येष्ठ चिरंजीव आदरणीय श्रीकांत दळवी साहेब, इथं अतिशय मान्यवर उपस्थित आहेत. सर्वांचा नामोल्लेख करणं मी टाळतो आणि आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वप्रथम मी काही दाजीबा देसाई यांच्या स्मृतीस अभिवादन करून सत्यशोधक न्यायमूर्ती भजनराव केशवराव दळवी या ग्रंथाचं प्रकाशन झालं असं आपणा सर्वांचं. खरं तर दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या अशा जाहीर कार्यक्रमात मी सर्वप्रथमच बोलतोय. यापूर्वी आमच्या खेडूत शिक्षण मंडळाच्या बऱ्याच कार्यक्रमांना मी उपस्थित होतो, बोललेलो आहे. या दोन्ही संस्थांच्या समोर बोलत असताना एक दडपण असतं. ते याचं असतं की ऐकणारे, बोलणारे, व्यासपीठावरचे, व्यासपीठाखालचे सगळे लोक हे चळवळीशी निगडीत, थोडंसं समाजभान असणारे आणि शिक्षणाबद्दल सजग, ज्यांच्या घरांमध्ये शैक्षणिक कामाचा, सामाजिक कामाचा, राजकीय कामाचा समृद्ध वारसा असलेले असतात. त्यामुळे त्यांच्यासमोर बोलताना नेहमी एक प्रकारचं दडपण असतं. तर या अशा खरं तर आनंददायी कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल मी सर्वप्रथम विसरून जाईल म्हणून प्रारंभीच दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे मनापासून धन्यवाद देतो. आणि आज जो ग्रंथ इथं प्रकाशित झाला आता नुकताच, त्या ग्रंथाच्या संदर्भाने मी माझी काही मतं आपल्यासमोर किंवा काही भाष्य करण्याची संधी घेतली. खरं तर बेळगाव आणि बेळगावचा परिसर हा अनेकांना अनेक कामासाठी आपली कर्मभूमी करावासा वाटला. याच्या पाठीमागची कारणं ही साहजिकच तत्कालीन सामाजिक आणि राजकीय परिस्थितीमध्ये होती. या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी समाविष्ट झालेल्या आहेत या संदर्भात. तर त्या संदर्भात मी पुढे बोलेनच, जसा संदर्भ येईल तसा. पण राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या प्रेरणेनं थोडीशी शितावलेली सत्यशोधक चळवळ कोल्हापूरमध्ये कार्यान्वित झाली, सुरू केली गेली. त्यासाठी शाहू महाराजांनी आपल्याकडचे डोने मास्तर हे आपल्या सेवेतून मुक्त करण्यात आलं त्यांना, आणि या कामासाठी त्यांना पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून नेमण्यात आलं. आणि पुढे कोल्हापूरमध्ये सत्यशोधक चळवळीचं एक मोठं काम उभं राहिलं. आणि कोल्हापूरशी आपण संलग्न आहोत. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की कोल्हापूर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचं संस्थान आहे. आणि साताऱ्याची गादी, कोल्हापूरची गादी, आणि या कोल्हापूरच्या गादीला थोडंसं काय म्हणून पायबंद घालण्यासाठी पेशव्यांनी कोल्हापूरच्या आजूबाजूला पटवर्धनांच्या काही घराण्यांना संस्थानं उभं करून दिली. त्यामध्ये मिरज, तासगाव, सांगली, कुरुंदवाड ही सगळी संस्थानं, इचलकरंजी आहे घोरपड्याचं. तर ह्या सगळ्या संस्थानांनी किंवा त्यांच्या तत्कालीन प्रमुखांनी, संस्थापकांनी म्हणून आपण जो काही छळवाद मांडला होता कोल्हापूरच्या गादीशी, त्याचे सगळे पडसाद या सगळ्या कामाशी निगडीत आहेत. आणि बेळगाव आणि बेळगावच्या परिसरातली सगळी गावं ही आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की काही गावं सांगली म्हणजे पटवर्धनांच्या सांगली संस्थानाकडे होती, काही गावं कुरुंदवाडाच्या पटवर्धनांकडे होती, आणि चंदगड तालुक्यातील काही गावं म्हणजे या दोन्ही संस्थानाबरोबरच चंदगड तालुक्यातील जवळपास 72-73 गावं ही सावंतवाडीच्या सावंत भोसलेच्या लहान पात्याकडे होती की जे
हेरे सरंजाम म्हणून ओळखलं जातं अलीकडे, आणि त्या हेऱ्यामध्ये येऊन स्थिर स्थावर झालेल्या या घराण्याकडे होती. आणि बेळगाव शहर हे ब्रिटिशांनी ताब्यात घेतलं सर्वप्रथम. तिथं बेळगाव कॅन्टोन्मेंट स्थापन झालं. ही सैनिकांची छावणी म्हणून ब्रिटिशांनी विकसित केली आणि पुढे ह्या छावणीचं रूपांतर आता माहीत आहे तुम्हाला की या देशातली एक सशक्त आणि महत्त्वाचं असं मराठा लाईट इन्फंट्रीचं मुख्यालय झालेलं आहे. तर हा सगळा इतिहास आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. या पुस्तकातल्या एका पत्रात बेळगावचं वर्णन एका ओळीत आलेलं आहे की बेळगाव परिसराकडे पाहिल्यानंतरच, म्हणजे इथला भुईकोट किल्ला किंवा बेळगावच्या आजूबाजूला असलेले गडकोट किल्ले, की अंगावरती रोमांच उभे राहतात की ही भूमी नक्कीच ऐतिहासिक आहे, इथं इतिहास घडलेला आहे, याची ओळखच हा परिसर देत असतो. आणि त्याच्या खाणाखुणा या बेळगावच्या परिसरामध्ये या सगळ्या दृश्य गोष्टी देतात, असं या भोजनराव दळवी ग्रंथामध्ये एका पत्रात आहे. तर या संदर्भात थोडंसं मी पहिल्यांदा भाष्य करतो की या भूमीचा विकास ज्या पद्धतीने झाला राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक पातळीवरती, हा देशात खूप अपवादात्मक ठिकाणी झालेला आहे. म्हणजे मी वेगवेगळ्या कामासाठी जेव्हा देशभर फिरतो, विशेषतः उत्तर भारतामध्ये फार दयनीय स्थिती आहे. अनेक परिसरामधली दारिद्र्याची आणि एकूण मागासलेपणाची जर गोष्ट समोर ठेवली तर आपण या लोकांच्या कितीतरी पुढे गेलेलो आहोत. सगळ्याच पातळीवरती, राजकीय पातळीवरती, सामाजिक पातळीवरती, शैक्षणिक पातळीवरती, राहणीमानाच्या पातळीवरती, विचार करण्याच्या पातळीवरती. याची कारणं, याची बीज ह्या लोकांच्या योगदानामध्ये आहे. म्हणजे इथं जी काय सत्यशोधक समाजाच्या वतीनं एक कार्याची फळी उभारण्यात आली किंवा पुढे ब्राह्मणेतर चळवळ मोठ्या प्रमाणात इथं काम करती झाली, या सगळ्यांच्या कामामध्ये आपल्या विकासाची बीज आहेत. आज आपण ज्या पद्धतीनं इथं जगतो, ज्या पद्धतीने विचार करतो, हे देखील आपापभूत आहे. याचं कारण असं की अनेक ठिकाणी जाहीरपणे अनेक गोष्टी बोलायला देखील आज अडचण निर्माण झालेली आहे. अनेक संस्था अशा आहेत की तिथं कुणाबद्दल बोलतो याचं पहिल्यांदा भान वक्त्याला ठेवावं लागतं आणि मग बोलावं लागतं. अशा प्रकारची एक सामाजिक राजकीय परिस्थिती संबंध देशात निर्माण झालेली असताना अशा पद्धतीचा मोकळा श्वास घेण्यासाठी आवश्यक असणारी भूमी तयार करणं, ही ज्या लोकांनी इथं तयार केली त्यासाठी या सर्व लोकांना आपण मनापासून धन्यवाद दिले पाहिजे. आपटे आणि केळकर नावाचे दोन अभ्यासक होऊन गेले जे शिवकालीन पत्रांचं संकलन करत असायचे. मी जेव्हा चनगडी बोलीचं आता माझा परिचय करून देताना चनगडी बोलीच्या संदर्भातल्या 2-3 गोष्टी इथं उल्लेख केल्या गेल्या. तर ते जेव्हा मी काम करायचो तेव्हा चनगड हा बेळगावचा अविभाज्य भाग होता. 1956 पर्यंत हा परिसर संलग्न होता, हे सगळं आपल्याला माहित आहे. पण हे अभ्यासत असताना मी जेव्हा चनगडी बोलीची पार्श्वभूमी अभ्यासाची ठरवली थोडीशी खोलात जाऊन, तेव्हा अनेक कागदपत्र, मूळ दप्तर पाहण्याचा मला योग आला. तर त्या कामाच्या दरम्यान केळकर आणि आपटे नावाच्या 2 अभ्यासकांनी इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी नावाचं एक पुस्तक संपादित केलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडातील महत्त्वाची दुर्मिळ पत्र संकलित केलेली आहेत. आणि ही पत्र इंग्रजी पत्र आहेत. म्हणजे इंग्रजांनी त्या काळात जो पत्रव्यवहार केला आपापसामध्ये, तो फार काय म्हणू आपण प्रथम दर्जाचा दस्तऐवज आहे. आणि त्या पत्रांना इतिहासाच्या लेखनामध्ये फार महत्त्व असं आहे. त्यातील एक पत्र कुणी कुणाला लिहिलंय मी फक्त उदाहरण म्हणून सांगतो की ज्या पत्रामध्ये बेळगाव आणि बेळगावचा परिसर चित्रित झालेला आहे, म्हणून ते पत्राचा मी उल्लेख करतो आणि पुढे जातो. की राजापूरमध्ये ब्रिटिशांची वखार होती आणि या ब्रिटिशांच्या वखारीमध्ये जो माल नेऊन ठेवला जायचा, कारण जेव्हा गलबते यायची ब्रिटिशांची तेव्हा ती रिकामी यायची नाही, भरून यायची आणि जाताना इथला माल घेऊन जायची. आणि हा आपल्याला असं खूप वर्षांपर्यंत वाटत असायचं की ब्रिटिश फक्त कापूस घेऊन जायचे आणि कापडा इथं म्हणजे कच्चा माल म्हणून कापूस घेऊन जायचे आणि पक्का माल म्हणून कपडे इथं आणायचे. तर हा आपला एक गैरसमज आहे की फक्त कापसाचा व्यापार व्हायचा. कापसाचा व्यापार तर व्हायचाच. म्हणजे जेव्हा अमेरिकेनं कापसाची बंदी घातली
ब्रिटिशांच्या वरती कापूस द्यायचं बंद केलं, तेव्हा भारतातला कापूस मोठ्या प्रमाणात गेला. हा एक वेगळा काळ आहे, म्हणजे त्याला कॉटन बूम म्हणून जागतिक इतिहासामध्ये ओळखला जातो त्या एका कालखंडाला. आणि त्या कालखंडात जो पैसा भारतात आला, ह्या पैशाचं देखील काय झालं याचा देखील खूप अभ्यास झालेला आहे. म्हणजे आज मुंबईतल्या पुण्यातल्या ज्या अतिशय सुंदर दगडी इमारती आपण बघतो फोर्टला वगैरे, तर ह्या सगळ्या इमारती ब्रिटिशांच्या नाही आहेत, त्या आपल्याच लोकांनी त्या कॉटन बूमच्या कालखंडात मिळालेल्या पैशातून उभारलेल्या इमारती आहेत. त्या इमारतींचा जर इतिहास काढला तर त्याच्या आर्किटेक्ट पासून बांधकामाचे कॉन्ट्रॅक्टर भारतीयांचे आहेत. आणि भारतीय लोकांनी बांधलेल्या या सुंदर सुंदर इमारती पाहिल्या की आपल्याला एक प्रकारचा अभिमान निर्माण होतो की आपली बुद्धिमत्ता किती वेगळ्या पद्धतीने त्यावेळी देखील काम करत असायची. तर सांगायचा मुद्दा हा आहे की राजापूरच्या वखारीत जो माल जायचा तो माल किती प्रकारचा होता ते त्या पत्रातून लक्षात येतं. ते पत्र असं आहे की ब्रिटिशांचे राजापूर वखारीतले लोक या बेळगाव परिसरामधल्या गावांमधून माल खरेदी करतात. काय माल आहे त्याची यादी मोठी आहे. म्हणजे त्यामध्ये मुसलमान, इथल्या ज्या मुसलमान घरांमध्ये जाजमांची निर्मिती व्हायची, उत्तम प्रतीचे जाजम बनायची, तांब्या पितळेची भांडी या भागात निर्माण व्हायची, मातीची भांडी निर्माण व्हायची, लाकडी खेळणी निर्माण व्हायची. त्याचबरोबर हा परिसर जंगलाचा प्रदेश असल्यामुळे या परिसरामध्ये रिटा किंवा शिकेकाई, डिंक, मध याचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न व्हायचं. म्हणजे त्याचे उल्लेख ह्याही ग्रंथात आहे की जेव्हा सहकारी चळवळीत उभं करायची ठरली तेव्हा सहकारी तत्वावरती या जंगली उत्पादनांचं काय करता येईल याचा विचार भुजंगराव दळवी साहेबांनी त्या काळात केलेला आहे. त्याचे सगळे संदर्भ ह्या पुस्तकात सुद्धा आलेले आहेत. तर हे सगळं जर पाहिलं की इथून मोठ्या प्रमाणात ही लाकडी खेळणी, मध, रिटा आणि हे सगळं 40 गाड्या, त्या पत्रामध्ये असा उल्लेख आहे की आम्ही म्हणजे तो ब्रिटिश अधिकारी राजापूरचं ज्याच्याकडे चार्ज होता तो पुढे मुंबईला जातो आणि मुंबईतून मुंबईत जातो, मुंबईच्या वखारीत काम करतो तो आणि मुंबईतून हे पत्र सुरत, त्यांचं हेडक्वार्टर सुरतला होतं. तेव्हा सुरतच्या साहेबांना ते लिहिलेलं पत्र आहे, असं दीर्घ पत्र आहे 4 पानाचं. त्या पत्रामध्ये तो लिहितो की आम्ही 40 बैलगाड्या भरून माल बेळगाव परिसरात खरेदी केला आणि या 40 बैलगाड्या कोल्हापूर मार्गे राजापूर बंदराकडे घेऊन जात असताना बेळगावच्या जवळच शिवाजी आणि त्याची आर्मी आम्हाला अडवते. मला फक्त काय शोधायचं होतं की पारगडच्या संदर्भात अभ्यास करत असताना माझ्या संशोधनाच्या कामामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्यक्ष वावर या भागात होता का, त्याचे काही पुरावे हाती लागतात का, असा प्रकारचा एक शोध होता. आणि हे प्रत्युत्तर इतकं प्रत्यक्षदर्शी आहे की प्रत्यक्ष शिवाजी महाराज आणि त्यांचे सैनिक हे या ब्रिटिश लोकांना अडवतात आणि ह्या 40 बैलगाड्यामध्ये जो माल भरलेला आहे तो तपासतात, काय नेत आहे ते सगळं बघतात. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या चळवळीशी निगडीत आहे की शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळतो का, हे शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातलं मुख्य धोरण होतं. म्हणून तर ते रयतेच्या देटालाही हात लावू देत नव्हते सैनिकांना. तर ते तत्व इथं पण दिसतं. शिवाजी महाराज प्रत्यक्ष असं विचारतात की या सगळ्या मालाचा भाव तुम्ही संबंधितांना दिला आहे का, कागद दाखवा. त्याची कागद तपासतात, ती कागदपत्र सगळी योग्य आहेत हे लक्षात आल्यानंतर शिवाजी महाराज त्यांना सोडतात. इतकंच नाही तर त्या काळातली एक पद्धत होती की अशा पद्धतीचे व्यापार करणारे जे लोक असायचे किंवा अनेक त्या काळातले विदेशी लोक इकडून तिकडे फिरायचे, तर त्यांना सोबत करण्यासाठी एक मोबदला घेऊन सैनिक दिले जायचे. त्याचा एक ठरलेला मोबदला असायचा संरक्षक म्हणून. तर त्या 40 बैलगाड्या सुरक्षितपणे कोल्हापूरपर्यंत सोडण्याचं कॉन्ट्रॅक्ट म्हणून आजच्या भाषेत ते घेतात आणि त्यांना ते सुरक्षितपणे कोल्हापूरपर्यंत सोडतात. आणि ते सोडल्याबद्दलचा आदरभाव महाराजांबद्दलचा त्या पत्रात व्यक्त झालेला आहे. या पत्रातून 2-3 गोष्टी लक्षात येतात की स्वराज्याच्या उभारणीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकांचं जे सर्वसामान्यांचं प्रेम मिळवलं ते या पद्धतीने मिळवलं की त्यांच्या मालाला, त्यांच्या कष्टाला योग्य दाम मिळतो का, त्यांची कुठं पिळवणूक तर होत नाही ना. तर हा स्वराज्यातला मूलभूत विचार हा महात्मा फुल्यांनी सत्यशोधक समाजाच्या उभारणीत पायाभूत मानला. हाच विचार शाहू महाराजांना पटला. शाहू महाराजांनी तर केवळ रक्ताचे वारसदार न बनता विचारांचे वारसदार बनण्याकडे त्यांचा कल होता.
त्यांनी शिवाजी महाराजांची ही तत्व प्राणपणानं जपलेली आहेत आणि या तत्वानुसारच त्यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये रयतेचा राजा किंवा लोकराजा अशा पद्धतीचं बिरुद स्वतःला प्राप्त करून घेतलं. एखाद्या राजाला लोकराजा होणं ही सोपी गोष्ट नव्हती. म्हणजे त्या काळात 850च्या आसपास संस्थानं होती आणि 850 संस्थानांचा अभ्यासक असल्यामुळे सांगतो की देशातल्या बहुतांश संस्थानांमध्ये मी जाऊन आलेलो आहे आणि अनेक संस्थानांची सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमी अभ्यासत असताना लक्षात येतं की अनेक राजांकडे इतका पैसा होता, म्हणजे कोल्हापूरचं संस्थान हे त्याच्यासमोर अतिशय काय म्हणू आर्थिकदृष्ट्या फार कमकुवत संस्थान होतं. आणि असं असताना देखील हे सगळे राजे ज्या पद्धतीनं ऐश्वर्यात डोळत पडलेले होते, त्यांची सगळी जीवन जगण्याची पद्धत ही युरोपियन लोकांच्या स्टाईलनं चाललेली होती त्या काळात. अपवादभूत शाहू महाराज आणि सयाजीराव महाराज बडोद्याचे की ज्यांनी लोकांसाठी काम करण्याची भूमिका घेतलेली होती. शाहू महाराज तर बडोद्याच्या संस्थानापेक्षा खूप छोटं संस्थान होतं. बडोद्याचं संस्थान हे आर्थिकदृष्ट्या खूप मोठं होतं, मोठा पसारा होता त्यांच्याकडे पैसा देखील मोठ्या प्रमाणात होता. कोल्हापूरची स्थिती तशी नव्हती. कोल्हापूरची जर आर्थिक स्थिती पाहिली तर शाहू महाराजांनी उचललेलं राधानगरी धरणाचं धाडस हे त्यांच्या हयातीत पूर्ण करता आलं नाही, कारण तितकी आर्थिक स्थिती नव्हती. राजाराम महाराज देखील आपल्या वडिलांचं स्वप्न म्हणून राधानगरी धरणाच्या बांधकामामध्ये होते, त्यांना देखील पूर्ण करता आलं नाही. स्वातंत्र्यानंतर ते पूर्ण करण्यात आलं. इतकी नाजूक परिस्थिती संस्थानाची आर्थिक असताना देखील अशा पद्धतीचं रयतेसाठी काम करण्याचं धाडस ज्या भूमीत शाहू महाराजांनी घेतलं त्या भूमीचे पडसाद बेळगाव परिसरावरती आहेत. आणि ही जी विचाराची पार्श्वभूमी आहे ही स्वराज्याच्या संकल्पनेपासून आलेली आहे. तुम्ही बघा ना की दुर्दैवाने शिवाजी महाराजांना आयुष्य फार लाभलं नाही. पुढचे छत्रपती आपले संभाजी महाराज देखील अल्पायुषी ठरले, त्यांची हत्या झाली ते आपल्याला माहिती आहे. आणि स्वराज्य एकदम संकटात सापडलं. अशा परिस्थितीत औरंगजेब प्रत्यक्ष हिंदुस्थानचा बादशाह स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी महाराष्ट्रात आलेला असताना 26 वर्ष अव्याहतपणे जी झुंज चाललेली होती ती मग कुणाशी चालली होती. म्हणजे राजाराम महाराज पण संकटात होते. राजाराम महाराज अनेक वर्ष 7 वर्ष जिंजीत अडकले होते. ताराबाई युद्ध लढत होत्या. पण ताराबाईंना जे साथ देणारे लोक होते ते सर्वसामान्य रयत होती. आणि सर्वसामान्य लोक ज्या पद्धतीनं स्वराज्याच्या रक्षणार्थ रणांगणावरती उतरलेले होते ती गोष्ट स्वराज्यातच शक्य झाली. कारण हा राजा माझा आहे आणि हे राज्य माझे आहे अशा पद्धतीची भावना सबंध देशामध्ये केवळ स्वराज्यात तयार झाली होती. याचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे इथं रुजवलेलं होतं ते अशा पद्धतीच्या विचाराचं होतं की यातून पुढे आपल्याला महात्मा फुलेंसारखे विचारवंत लाभले किंवा त्या पद्धतीची मोठी परंपरा निर्माण झाली. शाहू महाराजांचे विचार पाहते त्याच भूमीत पुढे फुललेलं रोपट आहे आणि त्याचा पडसाद बेळगाव परिसरातील सत्यशोधक चळवळीतल्या पहिल्या कार्यकर्त्यांवरती पडणं साहजिकच होतं की बेळगाव हा इंग्रजांच्या ताब्यात गेलेला प्रदेश होता, बेळगाव शहराचा प्रदेश. त्यामुळे इथे शिक्षण सुरू झालं. म्हणजे इथं शिक्षणाची सुरुवात व्हायला ह्या गोष्टी कारणीभूत ठरल्या की ज्यामुळे इथली पहिली पिढी शिकू शकली. पहिली पिढी शिकल्यानंतर शिक्षणानं काय होतं हे महात्मा फुलेंनी सांगितलेलंच आहे आणि महात्मा फुले तर ह्या संस्थेचे दैवत आहे. तर या सगळ्या घडामोडी इथल्या नवतरुणांना असं वाटू लागलं शिकलेल्या की आपल्यावरती अन्याय होतो, आपला आवाज दाबला जातोय. कारण त्यांनी लिहिलेले एक शामराव देसाई गौरव ग्रंथामध्ये तो सगळा भाग आलेला आहे. म्हणजे मी तो मला वाटतं 2-4 वर्षापूर्वी वाचलेला अतिशय महत्वाचं डॉक्युमेंट ते देखील झालेलं आहे. तर त्यामध्ये सगळा हा वृत्तांत आलेला आहे की इथल्या नवतरुणांनी इथल्या समाजाच्या बाजूनं काही लिहायला घेतलं. शेतकऱ्यांवरती होणारा अन्याय असेल किंवा इथल्या धर्मश्रद्धा असतील, अंधश्रद्धा असतील किंवा आरोग्याचे प्रश्न असतील की त्याला प्रसिद्धी दिली जात नसायची. तो आवाज दाबला जायचा आणि तो आवाज दाबला जाऊ नये म्हणून आपली कैफियत मांडण्याला हे तरुण शाहू महाराजांच्याकडे गेलेले होते. आणि मग शाहू महाराजांनी हे सगळं ऐकून घेऊन त्या लोकांना नुसता धीर दिला नाही तर आर्थिक पाठबळ दिलं, प्रेमाचा हात दिला त्यांच्या खांद्यावरती आणि त्यांना सांगितलं की तुम्ही काम करा, मी तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही काम करता येते का तुमच्यासाठी गरज नाही आहे. इथल्या गोरगरीब जनतेसाठी, बहुजन समाजासाठी तुम्ही आता
काम करायला उभे राहा आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन इथं जी संस्था उभी राहिली त्याचंच अपत्य राष्ट्रवीर हे साप्ताहिक आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे आज राजाभाऊ पाटील गेली कित्येक वर्ष ते सांभाळत आहेत. हे राष्ट्रवीर ही एक मोठी चळवळ आहे. म्हणजे राष्ट्रवीर हे देशासमोरचं एक असं जाज्वल्य काम आहे. म्हणजे देशाने आदर्श घ्यावा संबंध देशानं असं अपवादभूत काम बेळगाव भूमीत उभं राहिलं की लोकांच्या आवाजाला तर वाचा फुटलीच. तुम्ही राष्ट्रवीरचे कुठलेही अंक चालून पाहिले की तुम्हाला लोकांचे प्रश्न, लोकांच्या समस्या, राजकीय भूमिका काय होत्या, इथली चळवळ काय होती याचा सगळा इतिहास लक्षात येतो. तर हा इतिहास किती अंगाने लिहिला जाऊ शकतो त्याबद्दल देखील मी या पुस्तकाचं जेव्हा वाचन करतोय काही दिवस तर माझ्या लक्षात आलं की या परिसराला अभ्यास अनेक अंगाने करता येऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ इथली सहकाराची चळवळ, म्हणजे खरं तर सहकाराचं बी जे ब्रिटिश कालखंडातलंच आहे. 19व्या शतकाच्या पूर्वार्धात ही चळवळ हळूहळू वीज धरू लागलेली होती. पण ह्या चळवळीला वैचारिक अधिष्ठान नव्हतं. लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाची गोष्ट, या चळवळीला वैचारिक अधिष्ठान सत्यशोधक चळवळीच्या कार्यकर्त्यांनी दिलं. उदाहरण द्यायचं झालं म्हणजे जेव्हा आम्ही चंदगड परिसराचा अभ्यास केला तेव्हा तिथल्या अनेक उदाहरणं माझ्या समोर आहेत. पण मी ह्या पुस्तकाच्या आधाराने सांगतो की भोजनराव दळवींची या ग्रंथातली काही भाषणं आहेत, विधिमंडळातली भाषणं आहेत, त्यांना दिलेली मानपत्र आहेत, त्यांनी लिहिलेली पत्र आहेत किंवा त्यांनी राष्ट्रवीर मध्ये लिहिलेले काही लेख आहेत. म्हणजे उदाहरणार्थ सविनय कायदेभंग आणि बहुजन समाज या शीर्षकाचे 4 लेख आहेत की जे यामध्ये समाविष्ट आहेत. हे लेख खूप महत्वाचे आहेत. म्हणजे आपल्याला असं वाटतं की महात्मा फुले आणि त्यांच्यापासून ही निर्माण झालेली मोठी फळी ही एक पद्धतीचं काम करत होती आणि त्याच वेळेस समांतरपणे स्वातंत्र्य चळवळीचं काम सुरू होतं. महात्मा गांधी, नेहरू आणि बाकी सगळे त्या काळाचे काँग्रेसचे पुढारी हे स्वातंत्र्याच्या चळवळीत सक्रिय होते आणि हे इकडच्या आपल्या कामामध्ये सक्रिय होते. यांच्यातलं द्वंद्व काय होतं, यांच्यातली वैचारिक मतभेद कोणत्या स्वरूपाचा होता आणि आपल्या समोर मग या लोकांचा अभ्यास करताना, एकांगी अभ्यास करताना अनेक गैरसमज निर्माण होऊ शकतात की एकीकडं देश असा आंदोलनांना पेटलेला असताना, इकडं कायदेभंगाची चळवळ, स्वातंत्र्याचा लढा, सत्याग्रह सगळे सुरू असताना हे लोक काय करत होते. अशा पद्धतीचे उलटे सुलटे प्रश्न विचारले गेलेले पण आहेत, विचारले जातात. त्या संदर्भातले गैरसमज दूर करण्यासाठी प्रत्यक्ष भोजनराव दळवी साहेबांनी 4 लेख राष्ट्रवीर मध्ये लिहिलेले. हे लेख वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की यांची भूमिका काय होती. ही भूमिका एकट्या भोजनराव दळवींची नाही आहे, तर संबंध या चळवळीतल्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे, या चळवळीचीच भूमिका आहे म्हणजे चालेल. ती शांतपणे समजून घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की ह्या दोन्ही गोष्टी स्वातंत्र्यासाठीच होत्या आणि ह्या दोन्ही गोष्टी त्या काळाच्या मूलभूत गरजा होत्या. त्या कशा होत्या याचा सगळा साधनचा वृत्तांत या पुस्तकामध्ये होता. सांगायची मुद्दा माझा हा सुरू होता की या परिसरातल्या सत्यशोधक चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा अभ्यास हा अनेक अंगाने व्हायला पाहिजे होता आतापर्यंत. खरं तर हे जे प्रकाशनाचे प्रयोग आहेत किंवा कामं आहेत ही याच लोकांकडून होत आहेत. खरं तर या भूमीत अनेक अभ्यासक तयार व्हायला पाहिजे होते की ज्यांनी वेगवेगळ्या अंगाने या सगळ्या कामाचा धांडोळा घ्यायला हवा होता. आणि तसं मुबलक साहित्य आणि संसाधनं या परिसरातच असल्यामुळं तो अभ्यास सोपा होता. म्हणजे त्यांनी स्थापन केलेल्या संस्था इथं आहेत, त्यांनी उभं केलेले कार्यकर्ते इथं आहेत, त्यांच्यातून निर्माण झालेलं उन्नयन जे काय प्रत्यक्ष डोळ्यांनी बघतो आपण आता. म्हणजे उदाहरणार्थ शहापूरची बाजारपेठ उभा करण्याचे त्यांचे प्रयोग असतील किंवा मार्केट यार्ड, बेळगावचं मार्केट यार्ड किती प्रसिद्ध आहे, हे मार्केट यार्ड उभं करण्याचे त्यांचे त्या काळातले जे प्रयोग आहेत हे आपल्या समोर आहेत. आज म्हणजे जे लोक गोरगरिबीत जगत होते, कुठेतरी हमाली करत होते, या हमाली करणाऱ्या लोकांना या लोकांनी उद्योगधंद्याला लावलं. म्हणजे तुम्ही सगळ्यांनीच नोकऱ्या करायला पाहिजे असं नाही की तुम्ही पोटा पाण्यासाठी उद्योग व्यवसाय देखील आलं पाहिजे. आणि हे उद्योग व्यवसायात आलेले लोक आज किती धनदानगी झालेले आहेत बेळगावमध्ये हे आपण डोळ्यांनी बघतो. तर हे सगळा इतिहास आपल्या समोर आहे आणि म्हणून या अभ्यासाची एक मोठी पार्श्वभूमी इथं असताना अभ्यास मात्र झालेला नाही. उदाहरण सांगतो की सहकाराचं बोलणं, सहकाराबद्दल आपलं बोलणं चाललेलं होतं की सहकाराची चळवळ मी काय म्हणतो की याला वैचारिक अधिष्ठान कसं दिलं ह्या लोकांनी.
तर जेव्हा मराठा कोऑपरेटिव्ह सोसायटी किंवा तत्पूर्वीच येळूर आणि या परिसरात काही कोऑपरेटिव्ह सोसायटी सुरूही झालेल्या होत्या या चळवळीतून. पण ह्या सोसायट्या कोणासाठी काढल्या ही सगळ्यात महत्वाची. म्हणजे तुम्ही प्रत्येक ठिकाणी प्रश्नचिन्ह विचारत गेला की तुम्हाला उत्तराचे शोध घेण्याची एक प्रेरणा मिळते. कुणासाठी सोसायटी काढली, का काढली, काढण्यापाठीमागचे हेतू उद्देश काय होते, तर ते स्पष्टपणे सांगतात की कोऑपरेटिव्ह सोसायटी कर्ज काढून जत्रा खेत्रा करण्यासाठी नाही. म्हणजे आज जी काही वाईट पद्धत, खरं तर या चळवळीतून ना मोठी शिकवण आजच्या समाजानं आजही घेतली पाहिजे. राजकीय पुढाऱ्यांनी यांच्यातून शहाणपण घेतलं पाहिजे. ते शहाणपणे वाचल्यानंतर राजकीय पुढाऱ्यांना देखील एक दृष्टी प्राप्त होईल. आज जी भरकट चाललेली लोक आहेत, विशेषतः राजकीय पुढारी जास्त भरकटलेले आहेत, म्हणजे त्यांनाच म्हणजे ते शिकले की नाही असा प्रश्न पडावा आहे. याचं कारण असं की फक्त तुम्ही आता एका बुवाचं प्रकरण सध्या बरंच गाजतंय पेपरमध्ये. त्याच्याकडे कोण जात होते? गोरगरीब जाण्याची ऐपत नव्हते, त्याच्याकडे जाण्याची ऐपत नाही आहे गोरगरिबांची. धन दांडगे जात आहेत, म्हणजे शिकलेले नव्हते का? तसे उच्च शिक्षित आहेत, त्यांच्याकडे मोठ्या मोठ्या विद्यापीठांच्या डिग्री आहेत, तरी ते तिथे जातात आणि त्याचं ते पितात, तुम्हाला माहिती आहे. तर याचं कारण काय असेल? तर शिक्षणातून त्यांच्याकडे डिग्र्या गेल्या, ज्ञान गेलेले नाही. सत्यशोधक चळवळींच्या कार्यकर्त्यांची विचारधारा वाचण्याचं तुमच्या लक्षात येईल की त्यांच्याकडे शिक्षणाची परिभाषा काय आहे हे जर शिकायचं असेल तर सत्यशोधक चळवळीच्या कार्यकर्त्यांची जीवनवृत्त वाचली पाहिजे. त्यांच्या जीवनातून आपण ही दिशा घेतली पाहिजे की शिक्षणानं दृष्टी प्राप्त होते, शिक्षणानं समाजभान येतं, शिक्षणानं येणारं समाजभान किंवा जी पुढचं पाहण्याची दृष्टी आहे ती सगळ्यात महत्वाची आहे की ती आज या नव्या शिक्षण धोरणातून येत नाही, शिक्षण पद्धतीतून येत नाही. शिक्षण म्हणजे लोकांना आजही असं वाटतं, पालकांना, इथं मोठ्या संख्येनं पालक आहेत, तर सगळ्यांना असं वाटत असतंय की शिक्षण म्हणजे डिग्री, शिक्षण म्हणजे पदव्या. तर शिक्षण म्हणजे पदवी हाच एक गोड गैरसमज आजच्या काळात तयार झालेला आहे. त्या काळात म्हणजे ज्या काळात सत्यशोधक चळवळीचे लोक शाळा उभारत होते तेव्हा ते सांगत होते की शिक्षण केवळ नोकरीसाठीच असतं. आणि आज मात्र आपण शिक्षण आणि नोकरी याचं एक समीकरण इतकं दृढ करून ठेवलेलं आहे की शिकायचं ते केवळ नोकरी करण्यासाठी, नोकरी मिळत नसेल तर शिक्षण काय करायचं, अशा पद्धतीची भाषा आज शिकलेल्याच व्यक्तीकडून येत असल्यामुळे शिक्षणाची परिभाषा बदललेली आहे. त्यामुळे शिक्षण असेल, उद्योग असेल, व्यवसाय असेल, बँक असेल, सहकार असेल, या सगळ्याची परिभाषा शिकायची असेल तर सत्यशोधक चळवळीच्या कार्यकर्त्यांचे विचार समजून घेतले पाहिजे. भुजंगराव दळवी साहेब काय म्हणतात की म्हणजे त्या काळात पतसंस्था नव्हत्या, ह्या सोसायट्या होत्या, क्रेडिट सोसायट्या. या क्रेडिट सोसायट्यांमधून कर्ज काढून यात्रा जत्रा साजऱ्या करायच्या नाहीये. त्यासाठी कर्ज अजिबात देता कामा नये. शेतकऱ्याची ऐपत बघून कर्ज द्या, पण कशासाठी द्या? त्याच्या शेतासाठी. समजा शेतातून त्याचं उत्पन्न आलं तर उत्पन्न तो जाऊन विकणार आहे बाजारामध्ये. मिळालेले सगळे पैसे सोसायटीत ठेवा आणि त्याच्या गरजेनुसार त्याला वस्तू रूपात काहीतरी द्या, म्हणजे धान्य द्या. थेट पैसे त्याच्या हातामध्ये देऊ नका, ते पैसे ठेव म्हणून सोसायटीत ठेवा. अशा प्रकारचे एक सूत्र म्हणजे शेतकऱ्याला, सर्वसामान्य शेतकऱ्याच्या जगण्याचं एक सूत्र, पैसे सांभाळण्याचं सूत्र म्हणजे शेतकऱ्याच्या हातामध्ये खिशामध्ये जाणाऱ्या पैशाची काळजी ह्यांना होती. हे किती शिकण्यासारखी गोष्ट आहे. आता तर शेतकऱ्याच्या खिशात पैसे जातच नाही, पण त्यांना कसं त्यांच्या आयुष्याची वाट लावता येईल याचेच विचार वरती चाललेले दिसतात. दुसरी गोष्ट अशी की या क्रेडिट सोसायटीमधून कसे कुणाला कर्ज द्यायचं विशेष करून, तर जे लघु उद्योग धंदे काढणारे लोक आहेत, म्हणजे छोटे छोटे धंदे काढण्यासाठी तुम्ही त्यांना कर्ज द्या आणि लोकांना धंद्याला लावा. तर कुठल्या धंद्याला पैसे द्या? किती सुताराला कर्ज द्या, लोहाराला कर्ज द्या, कुंभाराला कर्ज द्या, चांभाराला कर्ज द्या, जेणेकरून त्याला स्वतःचा व्यवसाय नीटपणे उभा करता येईल. अशा पद्धतीची मांडणी म्हणजे सहकार कशासाठी आहे? म्हणजे केवळ आपण तुकोबांचं वाक्य सहकारी संस्थांच्या बोर्डावरती लिहितो फक्त, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. पण प्रत्यक्ष एकमेकाचे सहाय्य करण्यापेक्षा एकमेकाला लाथा मारण्याकडे आणि एकमेकाला खाली पाडण्याकडे आज तो आपला सगळा काम आणि वेळ चाललेला आहे. तर अशा पद्धतीनं सहकाराचं एक उदाहरण मी सांगितलं
तर प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे ह्यांनी कृषी क्षेत्रात काय काम केलेलं आहे, आरोग्याच्या क्षेत्रात काय काम केलेलं आहे, शिक्षणाच्या क्षेत्रात काय काम केलेलं आहे, प्रत्येक गोष्ट बारकाईने अभ्यासासारखी आहे. भैरजी शिरोळकरांची डायरी माझ्या अभ्यासाच्या दरम्यान माझ्या हाती लागली. त्यांच्या कुटुंबियांची कोणी असतील तर त्यांना देखील ती गोष्ट माहिती असेल की भैरजी शिरोळकर, शामराव देसाई गुरुजी, श्यामराव भोसले, ॲडव्होकेट घाडगे ही सगळी मंडळी भोजनराव दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असायची. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर त्याच्यात ह्या सत्यशोधक चळवळीच्या 3 शाखा इथे विस्तारलेल्या होत्या. भोजनराव दळवी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक शाहिरी शाखा होती, एक कीर्तन शाखा होती आणि एक व्याख्यान शाखा होती. व्याख्यान शाखेचं काम प्रत्यक्ष शामराव गुरुजी करायचे, कीर्तन शाखेचं काम संत बेलगे करायचे आणि शाहिरी शाखेचं काम भैरजी शिरोळकर करायचे. तर हे जेव्हा चंदगड परिसरामध्ये किंवा अगदी ह्यांचं कार्यक्षेत्र किती माहित आहे का, चिक्कोडी, दनगड, खानापूर, बेळगाव, चंदगड मोठा पसारा आहे यांच्या कामाचा. आणि या परिसरात काम करत असताना केलेल्या खर्चाचे हिशोब द्यायचे. त्या डायरीचं महत्व यासाठी आहे की आपल्याला कागदपत्रांचं महत्व फार, आपण ना कागदपत्रांच्या बाबतीत खूप नतदृष्टी आहोत. याचं कारण असं की जेव्हा आम्ही त्यांच्यावरला कामासाठी जातो, 7 लाख मोडी पेपर्स व्यंकोजी राजांच्या दरबारात ते पडून आहेत तिथं. बरेच अभ्यासक जातात आणि काय सांगतात की हे हिशोबाची कागद आहे. पण लक्षात यायला पाहिजे, आजच्या इतिहासकारांना लक्षात यायला पाहिजे किंवा अर्थशास्त्रज्ञांना लक्षात यायला पाहिजे की हिशोबच तर महत्वाचा आहे. एखादी संस्था उभा करायची आहे, काम करायचं आहे, तर त्याला पैसा नको का? तर भैरजी शिरोळकरांची डायरी हिशोबाची डायरी आहे असं गृहीत धरला तरी ती डायरी कुठला हिशोब, त्यांच्या कुटुंबाचा हिशोब ती देत नाही. 2 रुपयाचे गहू आणले आणि 12 आण्याचा मसाला आणला असला हिशोब देत नाही आहे. तर मला आश्चर्य असं वाटतं की त्यातलं एक पान सांगतो फक्त, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ह्या डायरीचं स्वरूप काय असेल. की हे तिघे जण म्हणजे शामराव देसाई गुरुजी, भैरजी शिरोळकर आणि हे मेलगे संत हे पारगडला जातात एक दिवशी शाळांसाठीचा निधी गोळा करायला. आज सुद्धा म्हणजे आता जरा बरा रस्ता आहे, एक 10 वर्षापूर्वी पारगडला जाणं गाडी घेऊन किंवा 2 व्हीलर घेऊन सोपं नव्हतं. भीती वाटायची दुपारी, कारण मध्ये कित्येक किलोमीटर हा जंगलाचा भाग आहे आणि कुठलं जनावर आडवं येईल सांगता येत नाही. हे आजची स्थिती आहे. तर त्यावेळेची स्थिती कल्पनेत तयार करा की काय स्थिती असेल, त्या परिसरातला पाऊस पाणी काय असेल. तर अशा गावात बेळगाववरनं हे लोक सायकलीने तिथे जातात. त्याचं वर्णन पण आहे बरं का, म्हणजे सायकलीलाच कंदील अडकवलेला असायचा. त्यांचे जेवणाचा डबा घरातून, म्हणजे घरचं खाऊन लष्कराच्या पोळ्या भरण्याचा त्यांचा कार्यक्रम, त्यामुळे हे घरातूनच डबा घेऊन पारगडला गेलेले आहेत. आणि पारगडवरती जाऊन तिथल्या देवळात ते थांबलेत. संध्याकाळपर्यंत पोहोचलेत. थोडासा अंधार पडला, इकड तिकडनं माणसं घरी गोळा झाली की हे लोक कंदील पेटवायचे. पेटवलाय कंदील त्यांनी आणि गावात दौंडी देऊन आलेले आहेत की देवळात कीर्तनाचा कार्यक्रम आहे, पोवाड्याचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही सगळ्यांनी या. तर मग संध्याकाळी जेवून खाऊन लोक तिथं आलेले आहेत. ह्यांनी पण आपला घरचा डबा खाल्लेला आहे आणि मेन कार्यक्रम सुरू केलाय. कार्यक्रम संपला. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी थाळी फिरवलेली आहे देणगीसाठी, ताट. आणि ते ताट फिरवल्यानंतर आता ते पारगड गाव केवढं, इतकं दुर्गम गाव, तिथं काय पिकत असणार आहे, तिथले लोक काय देणार आहेत पैसे, तरी देखील 12 रुपये जमा झालेले आहेत. म्हणजे ह्या चळवळीतल्या लोकांच्या वरती किंवा त्यांच्या कामावरची श्रद्धा बघा लोकांची किती होती. त्या डायरीत 12 रुपये जमा आहेत त्या दिवशीच्या कार्यक्रमाचे. आणि 12 रुपये कुठं खर्च केले ते दुसऱ्या पानावर, म्हणजे त्याच्या साईडच्या पानावरती आहे. तर आंबेवाडीला शाळा काढली, म्हणजे त्यातच दिले. मला आंबेवाडीला शाळा काढले तरी त्यातूनच कळलं, म्हणजे माझ्या गावा शेजारचं गाव आहे ते. तर आंबेवाडीला शाळा काढली, तिथल्या मुख्याध्यापकाला खर्चापोटी 2 रुपये दिले. अमुक ठिकाणच्या शाळेसाठी काय वस्तू नव्हती कुठली तरी, त्याच्यासाठी इतके पैसे दिले. असा 12 रुपयाचा पुन्हा हिशोब आहे. तर तुम्ही सांगा, ह्या डायऱ्या ही सत्यशोधक चळवळीचा अस्सल दस्तऐवज आहे की बाबा शाळा दिसतात आपल्याला. आताच मला सांगत होते की ह्या भागात इतक्या शाळा काढल्या, त्या भागात इतक्या शाळा काढल्या. आकडा दिसतोय, 300 शाळा काढल्या, 200 शाळा काढल्या किंवा 2000 शाळा काढल्या. कर्मवीर अण्णांनी पण 2-2, 3-3 हजार शाळा काढल्या. कशा काढल्या याचं जर दस्तऐवज बघितलं तर अंगावरती काटा उभा राहतो. घरातून जायचं,
100 किलोमीटर आताच्या यानं 40-60 किलोमीटर आहे. 40-60 किलोमीटर सायकल चालवायची आणि जाऊन कार्यक्रम करायचा. तो कार्यक्रम करून पैसे मागायचे, ते पैसे घेऊन मग काहीतरी उभं करायचं. काय कष्ट आहेत बघा. आणि आरोग्याच्या बाबतीत पण तसंच. ह्यांच्या सायकलीला नुसता कंदील नसायचा, फावडा असायचं, खोडं असायचं, बुट्टी लावलेली असायची. एखाद्याच्या दारात सांडपाणी दिसलं की त्यांच्या घरात जाऊन सांगायचं की सांडपाणी असं रस्त्यावर सोडायचं नाही, याच्यापासून आरोग्य बिघडतंय, डास होतात, तुम्ही शोषखड्डा काढा. शोषखड्डा कसा काढायचा लोकांना ज्ञान नव्हतं. हेच सांगणार. कसं सांगणार? कृतीनं. आपल्या सायकलचं फावडं काढणार, खड्डा काढणार, दगड घालणार, हे पाणी असं सोडायचं. इतकी शिकवण. म्हणजे गुरुजी म्हणजे कसले कसले गुरुजी होते. तर एकूण समाजाचे शिक्षक कसे असतात याचं एक प्रारूप म्हणून अख्ख्या जगात आदर्शवत असं एक प्रारूप या भागातल्या सत्यशोधक चळवळीच्या कार्यकर्त्यांनी उभं केलेलं होतं. आणि म्हणून ही चळवळ अनेकांकडे अभ्यासासारखी आहे. आणि या चळवळीची जी बीजरूप धारणा झाली आणि पुढे जी काय आपल्याला दृष्टी प्रकाश येतात ती फार भव्य दिव्य आहे. पण याच्या पाठीमागचे परिश्रम, भोजनराव दळवी किंवा त्यांच्या सोबतचे सगळे सोबती हे कोणत्या पद्धतीच्या कामातून गेलेले आहेत याचा अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे शाहू महाराजांनी यांना आशीर्वाद दिले, त्याच्या प्रेरणेने ही तरी काम सुरू केलं. पण काम एवढं सोपं नव्हतं, कारण प्रत्यक्ष कुरुंदवाड संस्थानाचे लोक म्हणजे इनामदार, त्या काळातले जे आजूबाजूला संस्थानिकांनी पोचलेले होते, त्यांची क्रूर मानसिकता होती. म्हणजे त्यांच्या मानसिकतेबद्दलची किस्से देखील या सत्यशोधक चळवळीच्या कार्यकर्त्यांनी लिहिलेल्या आठवणींमध्ये, कुठे पत्रांमध्ये आलेले आहेत. तुम्ही जर वाचल्यात तर अंगाचा थरकाप उठतो की किती क्रूरता असावी. म्हणजे अंगावरती पांढरे कपडे घातले तरी ते फाटेपर्यंत मारलेले आहे लोकांना. म्हणजे अंगावरती पांढरे कपडे घालणं देखील त्यांच्या दृष्टीनं गुन्हा होता. शिकणं विकण्याने गुरुचरित्र वगैरे वाचणं ही दूरची गोष्टी आहे. आणि किती पद्धतीचं शोषण होतं. म्हणजे आर्थिक शोषण तर होतंच, पण धार्मिक बाबतीत म्हणजे ज्या श्रद्धेच्या गोष्टी असतात तिथे देखील मोठ्या प्रमाणात शोषण होतं. जात धर्माच्या गोष्टी मोठ्या होत्या, अस्पृश्यता होती, अंधश्रद्धा होत्या. ह्या सगळ्यातून समाजाला वर उठवण्यासाठी किती पातळीवरती काम सुरू करावं लागलं याचं चित्र जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा आपल्याला अभिमान वाटतो की आपण नशिबानं या परिसरात जन्माला आलो की ज्यामुळे आपल्याला चांगले दिवस बघायला मिळाले. अनेक ठिकाणी ही स्थिती नाही आहे. आणि म्हणून हे शोषण किती प्रकारचं होतं याचा जर वस्तुपाठ आपण अभ्यासला तर संस्थानिकांचं काम म्हणजे शाहू महाराज एकीकडे शाळा उभा करत होते, वसतिगृह उभा करत होते, अनेक धडाधड आदेश काढत होते. तुम्हाला माहित आहे की छोटं जरी कुणावरती अन्याय दिसला एखाद्या वर्गावरती तरी असं म्हणत नव्हते की काय ही 10-5 माणसं आहेत आपल्या संस्थानामध्ये, यांच्या काय फरक पडणार आहे, अशा प्रकारचा हेतू नव्हता. अगदी कंजार भाट असतील किंवा छोटे छोटे समूह असतील की ज्यांच्यासाठी शाहू महाराजांनी स्वतंत्र आदेश काढले की हजेरी पद्धत बंद करण्यासारखा आदेश असेल. तर ह्या सगळ्या अशा भारावून टाकणाऱ्या कामाने इथले तरुण अक्षरशः शाहू महाराजांच्या प्रेमात पडलेले होते आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून एक एक गोष्ट इथे करत होते. तुम्हाला शाहू महाराजांचे आदेश आणि यांचं काम असा देखील एक अभ्यास करता येईल की शाहू महाराज तिकडे निर्णय घ्यायचे आणि इथं त्यांना त्याचं शोषण दिसायचं. याचं कारण असं की मी सांगली संस्थानाचा, कुरुंदवाड संस्थानाचा काळजीपूर्वक अभ्यास केलेला आहे आणि त्यांच्या संस्थानाच्या कामामध्ये तुम्हाला फार फार तर गणेश चतुर्थीला एखादी व्याख्यानमाला आयोजित केली, ती पण संस्थानात आतमध्येच त्यांच्या वाड्यात कुठेतरी एखादं व्याख्यान असायचं. गौरी गणपतीचे खेळ केले. म्हणजे काम काय केलं असं जेव्हा आपण शोध घेतो तेव्हा तुम्हाला खूप वर्षांपर्यंत अशाच पद्धतीचं काम दिसेल. आता गौरी गणपतीचे खेळ करणं किंवा त्या निमित्तानं एखादं व्याख्यान आयोजित करणं याच्या पलीकडे ह्या संस्थानाचे लोक जात नाहीत. आणि एकीकडे शाहू महाराज मात्र गोरगरिबांच्या बांधावर जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी करायला धडपडतात. आणि तीच गोष्ट इकडं आदर्शवत वाटते आणि त्यांना इथला अन्याय दिसतो की बेळगाव शहर सोडून द्या, पण बेळगावच्या आजूबाजूला संस्थानिक होते, त्यांचं शोषण तिथं सुरू होतं. चंदगड हा तर पूर्ण मागासलेला दुर्गम भागात अडकून पडलेला प्रदेश होता. तिथं मोठ्या प्रमाणात शोषण होतं आणि या शोषणाच्या तरा इतक्या पद्धतीच्या होत्या की त्याचे एक एक किस्से सांगायचं म्हटलं तरी एक व्याख्यान आपल्याला द्यावं लागेल.
आणि मग यासाठी त्यांनी एक एक गोष्ट करायला सुरुवात केली. म्हणजे फक्त शिक्षणाचा प्रश्न नव्हता, म्हणजे लोक अज्ञानी होतेच. मग अज्ञान किती प्रकारचं असावं त्याची देखील एक परिसीमा असते, ती ओलांडलेली होती. जत्रा क्षेत्रामध्ये लोक अडकलेले होते, श्रद्धांमध्ये अडकलेले होते. लक्ष्मीसारख्या अघोरी यात्रा आणि त्यासाठी कर्ज काढून पैशाची उधळण केली जायची. आणि मग लक्ष्मीचा कोप होईल याच्या भीतीनं अनेक लोक त्या पद्धतीच्या गोष्टी करायचे, त्यासाठी कर्ज काढायचे. म्हणजे इथून पासून सगळ्या गोष्टी हे लोक बघत होते. आणि म्हणून या चळवळीच्या कार्यकर्त्यांचं काम फार आदर्शवत आहे आणि त्यांच्यापासून आजही खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आता या पुस्तकासंदर्भात आपण थोडं बोलू की मग अशा पार्श्वभूमीवरती आजच्या घडीला हे पुस्तक येणं किती महत्वाचं आहे. की राजाभाऊ पाटील यांनी अतिशय अभ्यासपूर्ण रीतीने या पुस्तकाचं संपादन केलेलं आहे. या पुस्तकात ज्या गोष्टी समाविष्ट केलेल्या आहेत त्या गोष्टी 3 भागात त्यांनी विभागलेल्या आहेत. म्हणजे पहिला भाग जो आहे या पुस्तकातला तो भोजनराव दळवे यांच्या कुटुंबियांनी लिहिलेले काही लेख आहे. विशेषतः त्यांच्या कन्या, आपल्या वडिलांबद्दल लिहिलेले लेख आहे. आणि प्राध्यापक सुरेश पाटील आणि प्राध्यापक एल चौगले यांचे 2 दीर्घ लेख आहेत. म्हणजे हे 2 लेख देखील खूप महत्त्वाचे आहेत. अर्थात तुम्हाला सगळ्यांना या परिसराची सबंध पार्श्वभूमी माहिती असेल, पण ती पुन्हा उजळून घेण्यासाठी किंवा पुन्हा उजळणी करण्यासाठी हा भाग खूप महत्त्वाचा आहे. दुसरी गोष्ट अशी की भोजनराव दळवींसारखे कार्यकर्ते म्हणू किंवा जे अहोरात्र समाजाची चिंता व्हायचे हे लोक गोरगरिबांसाठी झटत असताना कुटुंबाकडे कसे बघत असायचे, त्यांच्या कुटुंबाची काय वाताहत झाली नाही ना याची एक गोष्ट आपल्या मनाकडे येते. तर त्यांनी कुटुंबासाठी देखील कसं योगदान दिलेलं आहे आणि कुटुंब देखील त्यांच्याबद्दल आज या घडीला काय भावना व्यक्त करतं, हा जो काही कौटुंबिक जिव्हाळ्याचा भाग आहे तो देखील समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीनं त्यांच्या कन्याने म्हणजे मुलींनी आपल्या वडिलांबद्दल ज्या आठवणी दिलेल्या आहेत त्या बेळगावचं एक सामाजिक वातावरण त्या काळातलं, म्हणजे काय परिस्थिती होती भोजनराव दळवी साहेबांच्या काळात बेळगावची, त्यांचं कौटुंबिक जीवन, एकूण शहराची रचना आणि पद्धत काय होती याचं एक चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. ते देखील खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे या संदर्भात लिहिणं ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. आता उदाहरण सांगतो की शाहू महाराजांनी तिकडे वसतिगृह काढली, पण वसतिगृह कुठल्या पार्श्वभूमीवर काढली याच्याबद्दल काही शाहू महाराज लिहित बसलेले नाही, कारण त्यांचा तो भाग नव्हता. पण पांडुरंग चिमणाजी पाटलांसारख्या वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांनी, की जे पांडुरंग चिमणाजी पाटील मराठा कोडींचे पहिले विद्यार्थी आहेत, त्यांनी जे माझ्या आठवणी नावाचं पुस्तक लिहिलंय, तुम्ही आवर्जून वाचावं सगळ्यांनी. म्हणजे या चळवळीची अख्खी पार्श्वभूमी तुम्हाला लक्षात येईल पांडुरंग चिमणाजी पाटलांचं माझ्या आठवणी वाचल्यानंतर. की कोल्हापूर त्या काळात कसं होतं, तर अख्ख्या कोल्हापूरमध्ये एकही हॉटेल नव्हतं, म्हणजे चहा पिण्यासारखी एकही जागा नव्हती. एका ठिकाणी दूध मिळायचं, त्यांनी लिहिलं, एका ठिकाणी महाद्वारला फक्त दूध मिळायचं. ती दूध देणारी व्यक्ती ब्राह्मण असल्यामुळं ब्राह्मणांव्यतिरिक्त इतर कुणालाही आतमध्ये प्रवेश नव्हता. बाकीच्यांनी दुधाचा पेला घ्यायचा आणि बाहेर उभा राहून किंवा बसून प्यायचं आणि ते स्वतः ग्लास मिसळून धुवून ठेवायचा. अशी कोल्हापूरची स्थिती होती. आणि त्या पार्श्वभूमीवरती हे काम बघावं लागतं की शाहू महाराजांनी वसतिगृह काढली, ती कुठल्या पार्श्वभूमीवर काढली, तर या पार्श्वभूमीवरती काढली की जिथं बहुजनाच्या मुलांना एखाद्या ठिकाणी दूध प्यायला देखील मिळत नव्हतं, जेवाय तर सोडूनच द्या. म्हणून या पांडुरंग चिमणाजी पाटलांनी निर्णय घेतला होता, शिक्षण सोडून ते पुन्हा वडिलांच्या शेतीत जाऊन रमलेले होते, त्यांना पुन्हा आणलं शाहू महाराजांनी की बहुजनाच्या मुलांनी किंवा त्यांच्या पिढ्यानपिढ्यांनी शेती केलेली आहे, आता आपण जरा शेतीतनं बाहेर आलं पाहिजे आणि शिकलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट शाहू महाराजांनी काय केली, हा तरुण मुलगा आपल्या संस्थानात नोकरीला घेता आला असता त्यांनी आपल्या संस्थानात घेतला नाही. ब्रिटिश भारतात त्यांना नोकरी करायला भाग पडलं. ते म्हणाले तिथं काय चाललंय ते आपल्याला कळलं पाहिजे. दृष्टी बघा कशी होती. तसंच इथं आहे. तुम्हाला सांगतो, आता भोजनराव दळवी कुठे नोकरी करत होते किंवा त्यांचे सहकारी कुठे नोकरी करत होते याचा जर अभ्यास केला आपण तर आपल्याला ह्या सगळ्या त्या काळातले विचारधारा लक्षात येते की हे लोक का कुठं पेरण्यात आलेले होते आणि ह्यांची कामाची पद्धत काय होती, यांना भूमिगत एक जबाबदारी देण्यात आलेल्या होत्या.
त्या काय होत्या याचा शोध अशा पद्धतीच्या संपादनातून घेतो. म्हणून या पुस्तकाच्या पहिल्या भागात आलेले सगळे लेख देखील अतिशय महत्त्वाचे आहेत. दुसरी गोष्ट, राजाभाऊ पाटील यांनी देखील आपली एक भूमिका किंवा एक मनोगत लिहिलेलं आहे, ते देखील अतिशय महत्त्वाचं आहे. या पुस्तकाची पार्श्वभूमी आपल्या डोळ्यासमोर येतो. दुसरा भाग आहे तो तर फार महत्त्वाचा आहे, म्हणजे भुजंगराव दळवी साहेबांचं कार्य आणि त्यांचं लेखन. आता उदाहरणार्थ भुजंगराव दळवी साहेबांनी काय फार लेखन केलेलं नाही, पण जे काही केलेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे आणि ते सगळं एकत्र करण्याचं काम या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात करण्यात आलेलं आहे. विशेषतः राष्ट्रवीर, साप्ताहिक राष्ट्रवीर मध्ये जे काही छापून आलेलं होतं ते इथं दिलेलं आहे. आणि यामध्ये काय काय आहे तर काही लेख आहे, काही बातम्या आहेत, काही निवेदन आहे, काही मानपत्र आहे, सगळं आहे. म्हणजे राष्ट्रवीर किती पद्धतीचं लेखन छापायचं, राष्ट्रवीरवरती खूप लोकांनी काय काय लिहिलेलं आहे, मला त्याबद्दल लिहायचं नाही, पण बोलायचं नाही. पण राष्ट्रवीरची भाषा, राष्ट्रवीरची भूमिका, राष्ट्रवीरचं कामाची पद्धत केवळ त्यातल्या काही निवडक लेखावरून देखील आपल्या लक्षात येते. आणि त्यांचा अंतस्थ हेतू जो गोरगरिबांसाठी काम करायचा होता तो प्रत्येक वाक्यागणिक, प्रत्येक शब्दागणिक आपल्या लक्षात येतो. तर या दुसऱ्या भागामध्ये जे काय आलेलं आहे ते इतकं महत्त्वाचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ मगाशी उल्लेख केलेले सविनय कायदेभंगाची चळवळ आणि बहुजन समाज याबद्दलचे 4-5 लेख मला पण खूप उत्सुकता होती, कारण मी सतत विचार करायचो की एकीकडे स्वातंत्र्याची चळवळ अशी पेटलेली असताना त्याबद्दल हे सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते काय विचार करायचे, त्यांची कल्पना काय होती. तर ती समजून घ्यायची असेल तर म्हणजे तो शाहू महाराजांच्या बाबतीत देखील प्रश्न आहे की शाहू महाराजांचे अभ्यासक अनेकदा असे काही विधानं करतात किंवा शाहू महाराजांच्या विरोधातले काही अभ्यासक काही विधानं करतात, तेव्हा त्याच्याजवळ सतसत भाव नसतो. तो सतसत भाव जर शिकायचा असेल तर राष्ट्रवीर वाचलं पाहिजे. त्याचं कारण सांगतो की लोकमान्य टिळकांचा पण जेव्हा आपण अभ्यास करतो ना, तेव्हा लोकमान्य टिळकाने देखील पहिल्या महायुद्धामध्ये आव्हान केलंय जनतेला की पहिल्या तरुणांनी सैन्यात दाखल व्हा. का? तेव्हा लोकमान्य टिळकांना सुद्धा असं वाटत नव्हतं की उद्या चालून भारत स्वतंत्र होणार आहे. त्यांना फक्त त्या काळातली त्यांची मानसिकता अशी होती की आता ब्रिटिश सरकारकडून जास्तीत जास्त चांगले लाभ घेऊया की जेणेकरून आपली जनता अधिक सुखी होईल, ह्या दुःख दैन्यातून थोडीशी बाहेर येईल. आणि म्हणून टिळकाने देखील पहिल्या महायुद्धाच्या काळात जनतेला आवाहन केले की सैन्यात भरती व्हा. आणि यात देखील एक मानपत्र आहे या संपादनामध्ये की ज्याचा संदर्भ पहिल्या महायुद्धाशी आहे. पहिल्या महायुद्धामध्ये बेळगाव परिसरामधून खूप मराठा तरुण सैन्यात दाखल झाले होते ब्रिटिशांच्या, की ज्याचा अभिमान ब्रिटिशांनी व्यक्त केला की जे युद्ध ब्रिटिशांच्या बाजूने लढले त्यांच्याबद्दलचा ब्रिटिशांजवळचा कृतज्ञता भाव देखील इथं आलेला आहे. आणि विशेषतः या सत्यशोधक चळवळी शाहू महाराजांच्या प्रेरणेनं अनेक तरुण जेव्हा पहिल्या महायुद्धामध्ये लढले त्याच्याबद्दलचा देखील भाग हा यासाठी सांगतोय मी की त्या काळातली सत्यशोधक चळवळीतल्या कार्यकर्त्यांची भूमिका अशी होती की आपण पहिल्यांदा शिकलं पाहिजे. पहिल्यांदा म्हणजे कायदा कशासाठी असतो हे कळल्यानंतर कायदेभंग करा. भुजंग तळवीची भूमिका काय होती की कायदेभंगाच्या बाबतीत त्यांची भूमिका अशी होती की पहिल्यांदा कायदा म्हणजे काय भारतीय जनतेला कळू दे. जर भारतीय जनतेला कायदा म्हणजे काय कळायच्या आधी स्वातंत्र्य मिळालं तर त्या स्वातंत्र्याचा त्यांना लाभ घेता येणार नाही. उद्याचं राज्य कायद्याचं राज्य असणार नाही, ते अनागोंदीचं राज्य असणार आहे. आणि जर का भारतीय स्वातंत्र्यात म्हणजे स्वतंत्र भारतात अनागोंदी माजली, एकमेकांच्या बद्दल तिरस्कार, एकमेकांच्या बद्दल द्वेषाचं वातावरण तयार झालं आणि नुसतेच लोक लढाई करू लागले. हिंदू मुस्लिम लढाई करतायत, लिंगायत जैन लढाई करतायत, जैन हिंदू लढाई करतायत, हे काही चांगलं चित्र नाही आहे. त्यामुळे या सर्व जनतेवरती कायद्याचा वचक बसला पाहिजे. त्यामुळे हे लोक पहिल्यांदा सज्ञान झाले पाहिजेत, शिक्षित झाले पाहिजेत आणि त्यांना कायद्याची परिभाषा कळली पाहिजे. म्हणून पहिल्यांदा ते म्हणायचे की सगळ्यांना कायदा शिकवा आणि मग कायदेभंग करायला हवा. तर ही जी काय भूमिका आहे ना, ही समजून घेतल्यानंतर स्वातंत्र्य कशासाठी आणि स्वातंत्र्याची परिभाषा देखील काय आहे ती कळते. म्हणजे उदाहरणार्थ सत्यशोधक समाजातल्या कार्यकर्त्यांसमोर पहिले स्वातंत्र्य स्वतःच होतं. म्हणजे उदाहरणार्थ जो जुलूम हजारो वर्ष इथला उच्च वर्ग करतो आहे, ज्यामुळे आपण शिकलेलो नाही, आपण शिकू शकत नाही, आपण दारिद्र्यात कितपत पडलेलो आहोत, आपल्याला खायची मारामारी झालेली आहे, यातून पहिल्यांदा बाहेर गेलो. आणि ती त्यावेळेची प्राथमिकता होती की आपण पहिल्यांदा शिकलं पाहिजे. आणि ब्रिटिशांच्या कृपेनं
ह्या लोकांना शिक्षण मिळालं होतं. तुम्ही लक्षात घ्या की महात्मा फुले असू देत, शाहू महाराज असू देत किंवा सत्यशोधक चळवळीतले पहिल्या पिढीतले सगळे कार्यकर्ते असू ते कुणाच्या कृपेने शिकले? तर ब्रिटिशांच्या कृपेने शिकले. ब्रिटिशांनी जर शाळा काढल्या नसत्या तर हे लोक शिकू शकले नसते. ब्रिटिशांचा उदारमतवाद खूप महत्वाचा होता की त्यांनी खुल्या मनानं सर्व जाती धर्मातल्या लोकांना मुलांना शिक्षण दिलं आणि त्यांच्यासमोर जातपात जी भारतीय मानसिकतेत होती ती त्यांच्यासमोर नसल्यामुळे ते मुक्तपणे शिकू शकले आणि स्वतःचा विचार करू शकले. यांनी ही भूमिका का घेतली की यांना सत्व कुठनं सापडलं तर ब्रिटिशांनी दिलेल्या शिक्षणातून सापडलं. मी कोण आहे, माझे अधिकार काय आहे, माझ्यावरती कोणत्या प्रकारचा अन्याय होतोय, या अन्यायाचं स्वरूप काय आहे हे लोकांच्या गावी पण नव्हतं. हे यांच्या मनात येण्याचं कारणच ब्रिटिशांचं शिक्षण झालं, म्हणून त्यांना दृष्टी प्राप्त झाली. ही दृष्टी खूप महत्वाची ठरली. ही दृष्टी जर त्यांना प्राप्त झाली नसती तर आज हे दिवस आज आपल्याला बघायला मिळाले नसते. याचं साधं गोष्ट आहे. आणि म्हणून ही दृष्टी प्राप्त करून घेण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे. अशा प्रकारची जी काही भूमिका यांची होती, वैचारिक अधिष्ठान होते यांच्या भूमिकेला, ते समजून घेण्यासाठी या पुस्तकाचा दुसरा भाग संपूर्ण शांतपणे वाचण्याचं लक्षात येतं. वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कुठं मानपत्र आहे, कुठे आभाराचं भाषण आहे, कुठं काही परिषदांमध्ये शेतकरी परिषदेमधलं भाषण आहे. तुम्ही लक्षात घ्या की नांदवडे सारख्या गावामध्ये म्हणजे जिथं 2-2.5 हजार लोक वस्ती आहे आता चंदगड तालुक्यात, त्या गावामध्ये परिषद भरते. त्या परिषदेला 7-8 हजार. मला आश्चर्य वाटतं की आज एवढे लोक कसे काय आले सकाळ सकाळी. दुसरी गोष्ट अशी, अलीकडे असे लोक येत नाही. 50-100 लोकांच्या वरती कार्यक्रम होतात. सत्यशोधक चळवळीच्या कार्यकर्त्यांचे कार्यक्रम तुम्ही बघा. तिथे लिहिले राष्ट्रवीर मध्ये ते छापले 700 महिला 3000 पुरुष. म्हणजे महिलांची संख्या वेगळी सांगितलेली आहे प्रत्येक ठिकाणी, पुरुषांची संख्या वेगळी सांगितलेली आहे. नांदवडे सारख्या गावामध्ये 4-4, 5-5, 7-7 हजार लोक गोळा होतात आणि देशाच्या सरकारला आव्हान देतात. एका जंगलात कुठेतरी छोटंसं 2-2.5 हजार वस्तीचं गाव, तिथं सत्यशोधक चळवळीच्या कार्यकर्त्यांची सभा भरते आणि देशाच्या सरकारला आव्हान देते आणि त्याची तिथे दखल घेतली जाते. तुम्ही लक्षात घ्या ही महत्वाची गोष्ट आहे. आज आपण कुठं काय काय करत असतो. सरकार झोपलेलं आहे, गेंड्याची कातडी पांघरून सुस्त आहे, त्यांना संवेदना नाही. संवेदनाशील लोक असलेल्या काळात काय काय चाललेलं होतं हे खूप बघण्यासारखं आहे. आणि म्हणून येळूरला असेल, खानापूरला असेल, धनगडला असेल, चंदगडला असेल, तुर्केवाडीची सभा याच्यात दिलेली आहे. तर ह्या सगळ्या सभेचा वृत्तांत वाचा, तुम्ही लक्षात येईल की ह्या लोकांची कार्यपद्धती काय होती. ठराव 1, ठराव 2, ठराव 3, ठराव 4, त्याचे अनुमोदक कोण होते, ठराव काय होता. ठराव फार महत्वाचे आहे की त्या प्रत्येक ठरावाच्या तळाशी सर्वसामान्य गरीब माणूस आहे. या चळवळीच्या एकाही ठरावामध्ये उच्चवर्गीयांचं किंवा धनदांडग्यांचं काही पालनपोषण केलेलं नाही. किती महत्वाची गोष्ट आहे की सतत सामान्य माणसाचा विचार करायचा, गोरगरिबांचा विचार करायचा, शेतकऱ्यांचा विचार करायचा, शेतकऱ्यांच्या मालाचा विचार करायचा आणि तसे ठराव घालायचे आणि ते ठराव सरकारात पाठवायचे आणि ही दखल देखील घेतलेली आहे. आता इथं एक इंग्रजी ऑफिसर, त्यांचं नाव सर फेडरिक साइक्स, हे जेव्हा इथून निवृत्त होऊन चाललेले होते तेव्हा इथल्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन त्यांना मानपत्र दिले. ते मानपत्र पण आहे त्याच्यामध्ये. एका ब्रिटिश अधिकाऱ्याला मानपत्र दिलेलं आहे आणि त्या मानपत्राची दखल घेऊन त्या ब्रिटिश अधिकाऱ्याने जे आभार पत्र दिले ते खूप महत्वाचं आहे. ते पण छापलं इथं की त्या आभार पत्रामध्ये बेळगाव बद्दलचं प्रेम, किती आलोट प्रेम मिळालं मला इथल्या माणसांकडून आणि इथल्या लोकांचं आमच्यासाठीचं योगदान काय आहे पहिल्या महायुद्धापासून प्रत्येक कामामध्ये, हे तुम्ही वाचा. तुमच्या लक्षात येईल की इथले लोक किती सजग झालेले होते, किती बुद्धिमान होते, किती विचारपूर्वक पाऊल उचलत होते. त्याचे सगळे पडसाद, त्याची सगळी छोटी माहिती सुद्धा या संपादनातून समोर आलेली आहे. आणि तिसरा भाग आहे तो महत्वाचा आहे, विधिमंडळातली भाषण आहे. भुजंगराव विधिमंडळात गेले आणि मग विधिमंडळात जाऊन काय करतात लोक आता बघतो. ज्या पद्धतीची भांडणं करतात, हा आजचा काळ आणि त्या काळातल्या विधिमंडळाचं कामकाज म्हणजे भाई राजेबा देसाई असतील, एन डी साहेब असतील, ह्या लोकांची भाषणं ही वाचणं आज म्हणजे यशवंतराव चव्हाणांची भाषणं वाचणं हा एक अद्भुत आनंदाचा भाग बनलेला आहे. कारण ही गोष्ट आता इतिहास जमा झालेली आहे.
अशा पद्धतीची अभ्यासपूर्ण भाषणं आज ऐकायला मिळत नाही. म्हणून यशोधर चव्हाणांची भाषणं मुद्दाम वाचली पाहिजे, एनडी साहेबांची भाषणं मुद्दाम वाचली पाहिजे, राजवंशी साहेबांची भाषणं वाचली पाहिजे मुद्दाम. म्हणजे हे लोक विचार कसे करायचे, ह्यांच्या विचार करण्याच्या पद्धती कशा होत्या आणि ह्याच्या दृष्टीमध्ये कोण होतं. म्हणजे भारत निर्माण करणं म्हणजे काय, साधी गोष्ट आहे. मी जेव्हा माझ्या एका पुस्तकाचं प्रकाशन गडचिरोलीमध्ये अभयभंग यांच्या हस्ते झालं तेव्हा मी तिथे गेलो होतो. अभयभंग साधं म्हणाले, म्हणजे मला ते सारखं खूप आदर्शवत वाटतं. म्हणजे तुमच्या समोर सांगायला मला काही हरकत नाही ते वाक्य. ते म्हणाले की आम्ही 50 जण डॉक्टर बनण्यासाठी अमेरिकेत गेलो. त्यांची बॅच 51 विद्यार्थ्यांची होती. 49 अमेरिकेतच राहिले, कारण तिथलं ऐश्वर्य, तिथला पैसा, तिथलं उत्पन्न, तिथलं जीवन हे त्यांना मोहत होतं. ते 49 जण तिथेच राहिले. मी एकटाच अमेरिकेकडे पाठ केली आणि गडचिरोलीत आलो म्हणाले. माझ्या यशाचं हे पहिलं कारण आहे. मी संपत्तीकडं, ऐश्वर्याकडे आणि सुखाकडे पाठ केली. ह्या सगळ्या सत्यशोधक चळवळीच्या कार्यकर्त्यांनी सुखाकडे पाठ केलेली आणि दुःखाकडे तोंड केलेले, हे त्यांच्या यशाचं गमक आहे. आणि पुढे ते सांगतात आपण की काम काय फार जगभर करत फिरायची गरज नसते. तुम्ही जिथे आहात तिथे 20-25 लोकांसाठी काम सुरू करा, ते काम जगापर्यंत पोहोचतं. अभयभंगाने सर्च संस्था काढून आदिवासींच्या कुपोषणावरती जेव्हा काम केलं तेव्हा आदिवासी त्यांच्या जवळ पण येत नसायचे, घाबरायचे. त्यांनी 20-25 लोकवस्तीच्या ठिकाणी काम सुरू केलं आणि जे सिद्धांतन केलं ते सिद्धांतन आज 57-58 देशातल्या सरकारांनी सरकारी कार्यक्रम म्हणून राबवायला सुरुवात केली. म्हणजे काम केलं गडचिरोलीच्या कुठल्या तरी कोपऱ्यात 20 लोकांमध्ये आणि त्यांचं इंटरप्रिटेशन चालत आहे अर्ध्या जगात. याला म्हणायची कामाची गरज. सत्यशोधक चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी काम बेळगावात केलं. दुर्दैव असं आपलं की ह्या चळवळीचं काम जगात पोचवायला आपण पण पुढच्या पिढीला यश आलं नाही, कमी पडलो आपण. आज हे काम उशिरा का होईना होत आहे. नरेंद्र पाटील इथं असतील, नरेंद्र पाटलांना मुद्दा फोन केला, त्यांनी जे सत्यशोधक चळवळीचा इतिहास लिहिला बेळगावचा, तो पुणे विद्यापीठाला प्रकाशित केला. आम्ही ठरवलं होतं की आपल्याला ते प्रकाशित करणं काही अवघड नव्हतं. 5-25 हजार रुपये, 50 हजार रुपये उभा करून छापून काय आपण एकमेकांना वाटत फिरणार ते पुस्तक, हिथंच वाचणार, हिथलंच काम आपणच वाचणार, नको पण आपण हे काम पुणे विद्यापीठाकडनंच प्रकाशित करायचं. मी माझ्या पद्धतीनं ते पुणे विद्यापीठातून प्रकाशित केलं. ज्या गणेश खिंडीत सावित्रीबाईंच्या वरती चिखल गोळे फेकले, त्याच गणेश खिंडीतल्या विद्यापीठाला सावित्रीबाईंचं नाव देण्याची वेळ आली आणि अशा पद्धतीचं बेळगावच्या सत्यशोधक चळवळीच्या कार्यकर्त्यांचं काम पण प्रकाशित करण्याची वेळ आली. काळ बदलतो म्हणून अशा पद्धतीचं काम हे जगाला माहिती होण्यासाठी मी मुद्दाम पुणे विद्यापीठात त्यावेळेस ते प्रकाशित केलं. तर हे काम दुर्दैवानं मुख्य प्रवाहात गेलेलं नाही. जेव्हा महाराष्ट्र शासनाचे देखील तुम्ही सत्यशोधक चळवळीचा इतिहास वाचा, मला याचं वाईट वाटतं नेहमी की बेळगावच्या सत्यशोधक कार्यकर्त्यांची नावं पण त्यात नाही. वाचा तुम्ही, ते महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेले खंड आहे. आपल्याला दुःख वाटतं की एवढं अपवादभूत असं काम इथं उभं राहिलं, भव्य काम झालं, आदर्शवत असं काम झालं, पण दखल नाही झाली. तर हे कदाचित बेळगावचा सीमा प्रश्न त्याला कारणीभूत असेल, आपण जर असे लांब फेकलो गेलो, अनेक कारणं असतील, मला माहित नाही. पण ही गोष्ट आता आपण मिटवून टाकली पाहिजे. हे काम मुख्य प्रवाहात आलं पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे, कारण हे आदर्शवत असं काम आहे. आजच्या सगळ्या पद्धतीच्या लोकांसमोर, विद्यार्थ्यांसमोर, पालकांसमोर, राज्यकर्त्यांसमोर आणि देशासमोर आदर्श असं काम या परिसरात झालेलं आहे, अनेक क्षेत्रात झालेलं आहे. त्या प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांनी आदर्श म्हणून या कामाकडे पाहावं असं मला वाटतं. आणि त्यासाठी हा ग्रंथ एक मूलभूत असा आधार ग्रंथ बनलेला आहे. या ग्रंथासाठी मी ॲडव्होकेट राजाभाऊ पाटील यांचं आपण सर्वांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो. आणि धन्यवाद सर. हे पुस्तक वाचत असताना त्यातले एक वाक्य माझ्या मनाला कायम स्पर्श करून जातं. पूज्यराव दळवींचं निधन झालं होतं आणि शोकसभा आयोजित केली होती.
मारुती मंदिरमध्ये. हे सगळेजण तिथं उपस्थित होते. त्यामध्ये चंदगडचे आमदार VS पाटील सगळी उपस्थित होते. आणि त्या शोकसभेत बोलताना एखाद्या व्यक्तिमत्वाचं एक 2 शब्दामध्ये त्यांनी फक्त 2च शब्द त्यांनी वापरला आणि उभं व्यक्तिमत्व त्यांनी उभं केलं. ते शब्द मला अजूनही फार म्हणजे मनापर्यंत पोचले. शब्द असे होते, भुजंगनाथ रेड्डींचं व्यक्तिमत्व म्हणजे त्यांचा हात आणि मन स्वच्छ असणारं व्यक्तिमत्व होते. हातही स्वच्छ होते आणि मनही स्वच्छ होते. हात आणि मन स्वच्छ असणारं व्यक्तिमत्व म्हणजे भुजंगराव. 2 शब्दात त्या VS पाटील सरांनी त्यांना हे केलं होतं. हे पुस्तक खरोखरच वाचनीय आहे, अवश्य वाचा. यानंतर पुढील कार्यक्रमाला वळूया. या पुस्तकाची किंमत 200 रुपये, सवलतीच्या दरामध्ये 150 रुपये लागत आहे. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळातले सर्व प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी सर्वांनाच हे पुस्तक नंतर दिलं जाईल. त्यांनी आता पुस्तक ते घेऊन ये. जे बाहेरून आता जे मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांनी हे पुस्तक आवर्जून घ्यावं आणि बेळगावचा इतिहास निश्चितपणे आपल्याला समजेल. खानापूरची जाहीर सगळं काय यामध्ये पुस्तकामध्ये आलेलं आहे. तर यानंतर मी ॲडव्होकेट राजभाऊ सरांना विनंती करतो की अध्यक्षीय समारोप करा. नमस्कार. आज सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रातल्या कष्टकरी जनतेचे नेते आमच्या सीमा चळवळीचे मुख्य आधारस्तंभ त्यांच्या कामावर आजही सीमा प्रश्नाचं नाव घेतल्यानंतर हजारो लोक उभा राहतात. असं एक व्यक्तिमत्व प्रेसिडेंट भारत ज्यांनी कष्टकरी जनतेचे सगळे प्रश्न तो धान्याला, शेतकऱ्यांच्या धान्याला त्याच्या उत्पादन खर्चावर आधारित किफायतशीर किंमत मिळाली पाहिजे हा प्रश्न असतो. शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न असतो. शेतकऱ्यांच्या कर्जाचा प्रश्न असतो. या शेतकऱ्यांच्या प्रश्नाबरोबरच ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रात ही पाऊल ठेवलं आणि त्या पावलामुळं सीमा भागातच नव्हे तर महाराष्ट्रातलं शैक्षणिक क्षेत्र एक प्रकारे उजळून निघालं असं म्हटलं तर त्यात काहीच गैर नाही. ज्यांना सीमा भागातल्या मराठी भाषेच्या, मराठी भाषिकांच्या प्रश्नांची जाण आहे, त्यांना सगळ्यांना कल्पना आहे मराठी भाषा या भागात जगावी, टिकावी, वाढावी म्हणून इथला प्रत्येक मराठी भाषिक हा आपलं तन मन धन लावून पणाला लावून काम. आता या मराठी भाषेत कोण येतं? आता साहेबांनी बऱ्याच लोकांचा उल्लेख केला, पण मी एक
स्पष्टीकरण देऊ इच्छितो. साहेब, या भागातली जी चळवळ आहे, ती सीमा प्रश्नाची असो किंवा आणि कुठली असो, ही चळवळ बेळगावातल्या सर्वसामान्य माणसाच्या ताकदीवर, त्याच्या इच्छेवर टिकलेली आहे. आणि सर्वसामान्य माणूस आपलं सर्वस्व पणाला लावून या सगळ्या चळवळीत सहभागी होतो. म्हणून या चळवळी टिकतात आणि यशस्वी होतात. आपली ही चळवळ, भाषिक चळवळ गेली 70 वर्ष चालू आहे. महाराष्ट्रातले लोक साहेबांच्यासारखे लोक येऊन आपल्याला साथ देत आहेत. त्यांचे जेव्हा आपण ही चळवळ चालू ठेवली, आणि मी मुख्यतः एक खुलासा करू इच्छितो. मला बऱ्याच जणांनी विचारलं, आणि सुरुवातीच्या काळात या संस्थेचं नाव जे दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ असं ठेवण्यात आलं, त्यावेळेला आपल्यातीलच काही लोकांनी, म्हणजे बाकीच्याने विचारलं असतं तर काय हरकत नाही, शंका घेतली, हो तुम्ही आहात कर्नाटकात, महाराष्ट्राचा तुमचा काही संबंध आहे आज राहिलेला, असं असताना तुम्ही दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ हे नाव या संस्थेला का दिलं? हे नाव देण्यामागं इथल्या सर्वसामान्य माणसाचं मत, त्याची जिद्द ही त्याच्या पाठीमागं आहे. सर्वसामान्य माणूस आजही कुणीही कितीही अन्याय केला तरी हा भाग दक्षिण महाराष्ट्राचाच आहे असं समजतो, आणि त्याच्यासाठी हे नाव दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ असं देण्यात आलं. आता त्यावेळेला दाजीभाऊ देसाईंच्या सारखे नेते, त्यांचा आदर्श आपल्यासमोर होता. आणखीन दाजीभाऊ देसाईच असं नाही तर इथले सर्वसामान्य जनता, जे आपण बहुजन समाज म्हणून ओळखतो, ती उभा करण्यात अगदी साहेबांनी उल्लेख केला राष्ट्रवादीच्या स्थापनेचा. मी आपल्याला सांगू इच्छितो, मी बऱ्याच जणांना कदाचित तो इतिहास माहिती असेल नसेल, मी अनेक वेळा त्याचा उल्लेख केलेला आहे की राष्ट्रवादी चालू करण्यामागं इथली बहुजन समाजाची त्यावेळीची चळवळ आणि तिचा, त्या चळवळीतल्या पुढाऱ्यांचा, ज्यांचा आज आपण पुस्तक प्रकाशन केलं, दळवी साहेब, त्यांचा आणि छत्रपती शाहू महाराजांचा काय संबंध? छत्रपती तर छत्रपती होते कोल्हापूरचे, त्यांचा आणि बेळगावचा फारसा संबंध असायचं काहीच कारण नव्हतं. पण तो एक प्रसंग होता. त्यावेळेला छत्रपती शाहू महाराज मद्रासला जस्टिस पार्टी म्हणून होती, पक्ष होता, त्याच्या एका सभेसाठी, बैठकीसाठी जात होते. आणि त्यांचं स्वागत, आता छत्रपती बेळगावून तिकडे जाणार, स्वागत केलं पाहिजे. बेळगाव स्टेशनवर हजारो लोक जमले, त्यात दळवी साहेब होते, आणि दळवी साहेबांनी छत्रपतीचं स्वागत केलं.
त्यावेळेला ते वकील झालेले होते. छत्रपतींनी चौकशी केली की बाबा कोण मुलगा, लोकांनी सांगितलं असं असं हे वकील आहे. त्यावेळेला छत्रपती त्यांना आपल्या बरोबर त्या कॉन्फरन्सला घेऊन गेले. त्या प्रवासात त्यावेळेला दळवी साहेबांची आणि महाराजांची, म्हणजे दळवी साहेबांनी महाराजांना इथल्या बहुजन समाजाच्या चळवळीबद्दल कल्पना दिली, काय अडचणी आहेत याची कल्पना दिली. आणि त्या कॉन्फरन्समधनं परत आल्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी दळवी साहेब आणि दळवी साहेबांच्या बरोबर काम करणारे जे काही कार्यकर्ते यांना कोणाबरोबर बोलवून घेतलं. बरीच चर्चा झाली आणि या कार्यकर्त्याने आपलं म्हणणं मांडलं की आम्ही काम खूप करतोय, लोक आमच्या मागं खूप आहेत, सगळा बहुजन समाज आमच्या पाठीमागं आहे, पण आम्हाला अडचण अशी आहे की इथं याला प्रचाराचं साधन म्हणजे वर्तमानपत्र आमच्याकडे नाही आणि आर्थिकदृष्ट्या बेळगावातला बहुजन समाज हा त्यावेळेला फार मागासलेला होता आणि ते शक्य नाही. त्यावेळेला पहिल्यांदा शाहू महाराजांनी आपल्या समाजाला मदत केली आणि त्या मदतीवर साप्ताहिक राष्ट्रवादी चालू झालं आणि त्या साप्ताहिक राष्ट्रवादीमधून पुढे जे काम झालं त्यातनं सगळी चळवळ उभा राहिली. हा इतिहास आपण सगळ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे. आणखीन मला एका गोष्टीचा इथं उल्लेख करावासारखा वाटतो. आज आपण हे पुस्तक प्रसिद्ध केलं. हे पुस्तक प्रसिद्ध करण्यामागं दळवी साहेबांचं काम तर लोकांच्या समोर यावं हा उद्देश आहेच, पण मला थोडंसं म्हणजे काही लोकांना वाईट वाटेल पण उल्लेख करताना दुःख होत आहे की बेळगाव भागात बहुजन समाजाचे अनेक नेते कार्यकर्ते आहेत, नेते झाले कार्यकर्ते आहेत, पण दुर्दैवानं त्यांची माहिती नावं सुद्धा, माहिती राहू दे बाजूला, पण नावं सुद्धा आज आपल्या लोकांना माहिती नाही. आणि हे अत्यंत क्लेशदायक. आणि तुमच्यासाठी ज्यांनी संबंध जीवन आपलं वाया घालवलं, वाया म्हणत नाही मी, घालवलं, ज्याने हाडापेष्टा सहन केल्या, ज्यांच्यामुळं आज तुम्ही इथं येऊन बसू शकताय, याची जाणीव जर आपल्याला नसेल तर आपलं जीवन हे मला वाटतंय, तुम्हाला वाटतंय का नाही माहिती नाही, हे व्यर्थ गेलेलं आहे असं मला वाटतंय. एवढी जाणीव ठेवून दळवी साहेबांच्यासारखे काम करणारे असंख्य कार्यकर्ते इथं आहेत. त्या सगळ्यांची माहिती संकलित करून प्रकाशित करायचा एक आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा, त्याला सगळ्यांनी हातभार लावा. एवढी एकच अपेक्षा तुमच्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करून आपण सगळ्यांनी नाही. आज सकाळीच मला वाटतं माझी चर्चा झाली. मला आपले प्रभू पोहणे म्हणाले, अहो सकाळी कोण येणार तुमच्या कार्यक्रमाला, डोकी चिरका नाही, ती काळजी करू नका लोकांची. लोकांच्यात तेवढी जागृती आहे आणि आमच्याबद्दल तेवढी सहानुभूती आहे आणि आमचे लोक येतातच. आणि मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की आज हे जर बघितलं दृश्य तर मला वाटतंय पाहुण्यांची शंका फिटली असावी. तेव्हा आपण सर्वांची उपस्थिती लावली तर फक्त उपस्थिती लावू नका, यातनं काहीतरी लिहून ठेवा.
समाजासाठी काहीतरी काम करूया हे लक्षात ठेवून आपण सगळ्यांनी त्या दृष्टीने काम करावं एवढी एक अपेक्षा आणि विनंती व्यक्त करून आपण सर्वांनी हजेरी लावूया. जरा एक मिनिट नमस्कार. तो जास्त वेळ न घेता थोडेसे एक निवेदन करायचं होतं म्हणून मी उभारलं. तर छत्रपती शाहू प्रकाशन मंडळातर्फे प्रकाशित केलं जाणारं साप्ताहिक राष्ट्रवीर याची स्थापना 9 मे 1921 ला झाली. शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर 9 मे 1921 ला मारुती गल्लीतल्या मारुती मंदिरात त्याची शिवजयंती साजरी केली आणि तिथं स्थापना झाली. पहिले संपादक ॲडव्होकेट एस एस भोसले सर होते. दुसरे संपादक होते कृष्णराव घाटगे चिकोडीचे. तिसरे संपादक होते गुरुवेर शामराव देसाई सर. चौथे संपादक होते भाई दाजीव देसाई सर. आणि गेली 41 वर्ष ज्यांनी संपादकत्व सांभाळलं ते आमचे सध्याचे संपादक ॲडव्होकेट राजभाऊ पाटील. सांगायला अभिमान वाटतो. कुणाला माहिती नसेल, कुणाला लक्षात नसेल की राष्ट्रवीर नावाचं साप्ताहिक आपल्या किती लोकांना माहिती आहे. मला शंका आहे की राष्ट्रवीर नावाचं साप्ताहिक आपण प्रकाशित करतो आणि ते प्रकाशित गेली 105 वर्ष प्रकाशित केलं जात आहे. याची दखल कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या लोकांनी घेतली आणि कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या लोकांनी त्याचं स्कॅनिंग केलं. म्हणजे तो दत्त म्हणून त्याने तो स्वीकारला. असं साप्ताहिक राष्ट्रवीर आहे. आणि आता मी त्याचं थोडंसं विचार करून असं ठरवलंय की मेंबरशिप त्याची आता जुने मेंबर बरेचसे आयात नाही तर नवीन मेंबरशिप करायची ठरवलेली आहे. बऱ्यापैकी मेंबर आतापर्यंत झालेले आहेत. त्याची मेंबरशिप सभासदत्व हे 2000 रुपये मूल्याचं आहे. ते आपण घ्यावं अशी मी छत्रपती शाहू प्रकाशन मंडळ आणि साप्ताहिक राष्ट्रवीरच्या वतीनं आपल्याला विनंती करतो. कारण हे साप्ताहिक राष्ट्रवीर पहिल्या अंकात प्रसिद्ध जे तत्वज्ञान दिलंय, समरांगणावरची पहिली लढाई नावाचे जे अग्रलेख एस एस भोसलेंनी लिहिला त्या तत्वावर आजपर्यंत गेले 105 वर्ष चाललेलं आहे. आणि म्हणून हे साप्ताहिक राष्ट्रवीरचं हे प्रबोधनाचं काम असंच जर सुरू असेल करायचं असेल तर आपल्याला ते चालतं ठेवलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी 2000 रुपये कायम म्हणजे आहे हे मर्यादा असं ठरवलेलं आहे. तर आपण ते घ्यावं अशी आपल्याला राष्ट्रवीर आणि छत्रपती शाहू प्रकाशन विनंती करतो आणि मी माझं निवेदन इथे धन्यवाद सर. एक विनंती आहे. प्राचार्य एस वाय पाटील पुरोगामी सेवा दल या संघटनेच्या वतीनं प्राचार्य एस वाय पाटील सरांचा 19वा स्मृतिदिन आम्ही पुढल्या रविवारी आयोजित केलेला आहे. 29 मार्चला रविवार आहे. 3:30 वाजता व्याख्यान आहे. प्राध्यापक संजय ठिगळे सांगलीचे ते व्याख्याते म्हणून येणार आहे. विषय त्यांना दिला आहे सरकारच्या कल्याणकारी योजनांचे अर्थकारण असा त्यांना विषय दिला आहे. तर पुढल्या रविवारी 3:30 वाजता आपण सर्वांनी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहावे एवढी नम्र विनंती. यानंतर या कार्यक्रमाचे आभार प्राचार्य एस एस पाटील सर व्यक्त करते. सर्वांना नमस्कार. भाई दाजीबा देसाई यांच्या 41व्या स्मृतिदिनानिमित्त बद्दल अभिवादन. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, सर्वप्रथम मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजभाऊ पाटील सर यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार मोरे सर, तसेच संस्थेचे सचिव प्राध्यापक विक्रम पाटील सर यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच श्रीकांत दळवी आणि दळवी कुटुंबीय यांचे आभार व्यक्त करतो. संस्थेचे संचालक
मंडळाचे हितचिंतक तसेच प्राचार्य, माजी प्राचार्य, प्राध्यापक, प्राध्यापिका, सर्व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सर्व इथे मी आभार मानतो आणि ते कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.